मागे घेऊ शकतं किंवा तिला भोगायला लागू शकतं. आणि ते लिहिणं ही जी काही वेदना आहे, म्हणजे लिहितानाची वेदना किंवा मांडतानाची वेदना, तर खरंच ते वास्तव एवढंच आहे की तुम्ही त्याला कल्पनेची थोडीशी झालर लावली आहे की आहे वास्तव यापेक्षाही ते जास्त भयानक आहे. हे तुमच्या तोंडून आम्हाला यातील अनेक प्रसंग आपण वाचले असतील. उत्तम साहित्य म्हणजे काय, तर कुठले पुस्तक वाचून खाली ठेवलं आपण आणि तुम्हाला विचारलं की कुलकर्णी सर यातले 4 प्रसंग सांगा ठळकपणे, तर नाही आता तुम्हाला विचारलं तर तुम्ही किमान 20 प्रसंग सांगा. हे त्या पुस्तकाचं यश असतं, कारण ते तुमच्या मेंदूमध्ये रजिस्टर झालेलं असतात, ठळकपणे तुम्हाला आठवत असतात, मनात रुंजी घालत असतात, काळजावर त्याने वारं केलेलं असतं. ते यात जे घडलंय, जसं घडलंय तसं यात लिहिलंय, पण ते इतकं टोकाचं लिहिलं नाही की लोकांना वास्तव वाटेल. इतकं टोकाचं जीवन होतं किंवा इतकं विदारक वास्तव होतं, ते जसंच्या तसं जर मांडलं असतं तर कदाचित तुम्हाला ते खरं वाटलं नसतं. म्हणून त्याची धार थोडी बोथट करावी लागली, कारण समाज नावाचा जो घटक आहे तो कादंबरीचा आपला अविभाज्य भाग आहे आणि तो आता जिवंत आहे. त्यात 215 कॅरेक्टर्स आहेत, त्यातली 190 माझ्या सगळं जिवंत आहेत, 190. आणि यातले जे कल्प्रिट आहेत, विलन आहेत किंवा जे काय आहेत, त्यातले किमान 125 लोक माझ्या परिघात आहेत आता. आणि त्यातल्या काही जणांनी कादंबरी वाचून अक्षर घ्यायला सुरुवात केलेली. तसेच सगळं उतरून टाकलं पाहिजे म्हणजे महात्मा गांधींवरची कविता मला वगळावी लागली, कारण मला अर्बन नक्षलवादी मला समजायला लागले. तसा यातला काही भाग वगळा वागा, पण तात्या म्हटले वगळायचा नाही. शिव्या जातीवाचक गोष्टी टाळा. शेवटी तात्यांनी 4.5 तास ऐकली कादंबरी साळुंखे सरांनी आणि मग त्याला प्रस्तावना दिली. तर त्यांच्याच काही गोष्टी ऐकल्या आणि त्यानंतर जे लिहिलंय ते प्युअर सत्य. आणि याच्या व्यतिरिक्त अजून काय असं जर तुम्ही मला विचारत असाल तर ह्या 450 पानांच्या कादंबरीला अजून एक समांतर कादंबरी होऊ शकेल एवढा कंटेंट मी गाळलाय. अजून एक कादंबरी होईल त्याच कालावधीसाठी. म्हणजे तुम्ही म्हणाल, तुम्हीच नाही, काही जण शहरातल्या काही महिलांनी फोन केले की नाही आम्हाला नाही वाटत असू शकेल. मी त्यांना एकच म्हटलं, कसं आहे, तो काळ काय किंवा आत्ताचा काळ काय, स्त्रियांचे प्रश्न आहेत, फक्त स्वरूप बदललेले आहे. पूर्वी माणसं घोड्यावर पडून मारायची, आता कारला जडकून मारतात. स्वरूप बदलले, फक्त समस्या आहेत की